नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एक अतिशय अनोखा, खोलवर प्रभावी आणि पूर्णपणे विश्वासार्ह घरगुती उपाय शेअर करणार आहे, जो वर्षानुवर्षे अनुभव, प्राचीन परंपरा आणि स्थानिक उपचारांच्या समजुतीवर आधारित विकसित केला गेला आहे. हा विशेषतः सर्व प्रकारचे हाडांचे दुखणे, कडकपणा, जडपणा आणि प्रत्येक सांध्यांतील जुनाट कडकपणा हळूहळू कमी करण्यासाठी, त्याच्या शक्तिशाली प्रभाविततेसाठी ओळखला जातो. ही पद्धत इतकी उपयुक्त आणि प्रभावी मानली जाते की दीर्घकालीन सांध्यांच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी ही एक अतिशय शक्तिशाली आधार आणि आराम मानली जाऊ शकते. ज्यांना उठणं, बसणं, चालणं किंवा मग हात वर करणं कठीण वाटतं, त्यांच्यासाठी हा उपाय एक नवीन आशा म्हणून काम करू शकतो. हा उपाय शरीराच्या आत खोलवर काम करतो आणि हळूहळू अंतर्निहित कमकुवतपणा कमी करण्यास मदत करतो. जर तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योग्य आणि नियमितपणे समाविष्ट केले तर त्याचे परिणाम आणखी स्पष्ट आणि दृश्यमान होतात. जरी मी यापूर्वी विविध आरोग्य समस्यांवरती तपशीलवार व्हिडिओ बनवले असतील तरीसुद्धा मी विविध आजार आणि त्यांच्यामुळे शरीरामध्ये होणारे बदल आणि आराम देणारे घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय अतिशय सोप्या आणि समजण्याजोग्या भाषेमध्ये स्पष्ट केले आहेत. या उपायाद्वारे अनेक लोकांना आराम मिळाला आहे आणि त्यांनी त्यांचे सकारात्मक अनुभवसुद्धा शेअर केलेले आहे. तथापि आज मी तुमच्यासोबत जी स्वदेशी पद्धत शेअर करणार आहे ती आधी उल्लेख केलेल्या उपायांपेक्षाही सोपी, जलद आणि सोपी आहे. त्यासाठी कोणत्याही घटकांची विशेष तयारीची किंवा गुंतागुंतीची प्रक्रियेची आवश्यकता नाही. हे इतकं सोपं आहे की कोणीही गृहिणी, वृद्ध व्यक्ती, कामगार ते त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समाविष्ट करू शकतात. या विशिष्ट उपायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते सहजतेने केलं जातं. त्यासाठी कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रक्रिया किंवा वेळखाऊ तयारीची आवश्यकता नसते. ते इतकं सोपं आहे की कोणीही ते त्यांच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये आरामात बनवू शकतं. हे प्रभावी आयुर्वेदिक सूत्र तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 2 घटकांची आवश्यकता आहे आणि दोन्ही इतके सामान्य आहेत की ते तुमच्या घरी आधीच असतील किंवा जवळच्या कोणत्याही जनरल स्टोअर किंवा किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध असतील. म्हणूनच ही कृती परवडणारी, सोपी आणि सर्व पार्श्वभूमीच्या लोकांसाठी उपलब्ध मानली जाते. ते तयार करणं सोपं आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी कधीही बनवता येतं. तथापि त्याचे पूर्ण फायदे घेण्यासाठी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक समजून घेणं आणि घाई न करता ते तुमच्या जीवनात समाविष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही काळजीपूर्वक ऐका, सर्व काही नीट समजून घ्या आणि मगच ते स्वीकारा. कारण योग्य माहिती आणि योग्य पद्धत हीच कोणताही घरगुती उपाय खरोखर प्रभावी बनवते. जर तुम्ही कोणतंही पाऊल चुकवलं किंवा निष्काळजी राहिलात तर तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळू शकणार नाहीत. आता प्रथम एक महत्त्वाची गोष्ट स्पष्टपणे समजून घेऊया. जर तुम्हाला सतत तुमच्या खांद्यांवर जडपणा जाणवत असेल, जसं की तिथे वजन आहे किंवा थोडीशी काटेरी आणि सतत वेदना होत असतील, तर हे तुमचे सांधे अंतर्गत कमकुवत होत असल्याचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये सुई टोचल्यासारखी भावना, चालताना जळजळ किंवा तुमच्या सांध्यांमध्ये सतत वेदना आणि कडकपणा जाणवत असेल तर हे कुपोषण आणि अशक्तपणाचं स्पष्ट लक्षण आहे. अनेक लोकांना सतत स्नायूंचा ताण येत असतो, ज्यामुळे त्यांना थकवा, सुस्ती आणि जडपणा जाणवू शकतो. जर पायऱ्या चढताना किंवा थोडं जास्त चालताना वेदना वाढल्या तर ते सांध्यांच्या नुकसानाचं लक्षण असू शकतं. तथापि कालांतराने ही छोटी समस्या मोठ्या समस्येमध्ये बदलू शकते. अशा परिस्थितीमध्ये हे घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात आणि हळूहळू आराम देण्याससुद्धा मदत करू शकतात. आता शरीराची अंतर्गत रचना सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया आणि वेदना का होतात. आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे 2 हाडे एकत्र येतात तिथे एक सांधा तयार होतो. हा सांधा आपल्याला चालण्यास, उभं राहण्यास, बसण्यास आणि आपले हात आणि पाय वाकण्यास मदत करतात. ह्या सांध्यांमध्ये एक मऊ गुळगुळीत थर असतो. उशी म्हणून तो काम करतो आणि हाडांना एकमेकांवर घासण्यापासून वाचवतो. सामान्य भाषेमध्ये या थराला कुशन्स म्हटलं जातं, परंतु वैद्यकीय भाषेमध्ये त्याला उपास्थी म्हणतात. हे उपास्थी हाडे सुरळीतपणे हालचाल करण्यास मदत करतं आणि वेदना टाळतं. जेव्हा हा थर निरोगी, जाड आणि मजबूत असतो तेव्हा शरीर कोणत्याही समस्यांशिवाय आरामात कार्य करतं. तथापि जसजसं आपण वयस्कर होतो किंवा मग अंतर्गत कमकुवतपणा येतो तसतसं हे उपास्थी हळूहळू झिजते आणि पातळ होत जाते.
कधीकधी हा थर इतका कमकुवत होतो की तो जवळजवळ नाहीसा होतो. जेव्हा हा संरक्षक थर कमी होतो तेव्हा हाडे एकमेकांवर घासू लागतात, ज्यामुळे तीव्र वेदना, सूज आणि चालण्यास त्रास होतो. म्हणूनच लोकांना गुडघ्यांमध्ये वेदना, खांद्यात कडकपणा आणि बोटांमध्ये सुन्नपणा येतो. बरेच वृद्ध लोक सांगतात की ते आता पायऱ्या चढू शकत नाही, नीट मुठी बांधू शकत नाही किंवा उभे राहताच त्यांच्या पायांमध्ये तीव्र वेदना होतात. ही सर्व लक्षणं त्यांच्या सांध्यांतील कुडच्या लक्षणीयरित्या कमकुवत झाल्याचं आणि त्यांची शक्ती कमी होत असल्याचं दर्शवित असतात. यासाठी तयारी आवश्यक आहे. जर त्वरित उपाय केले नाही तर ही समस्या आणखी बिकट होत जाते आणि दैनंदिन जीवनावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. मी ज्या घरगुती उपायाबद्दल सांगणार आहे त्याबद्दल सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शरीराला नवीन कुडच्या तयार करण्यास आणि हळूहळू कमकुवत सांधे मजबूत करण्यास मदत करते. ते हाडांची लवचिकता वाढवण्यास आणि ताकद पुनर्संचयित करण्यास देखील मदत करतं. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी फक्त 2 घटकांची आवश्यकता असते. तथापि ते योग्यरित्या तयार करणं आणि योग्यरित्या वापरणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ते नियमितपणे वापरलं तर तुम्हाला हळूहळू सकारात्मक परिणाम दिसतील. सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ, कोरडी आणि उच्च दर्जाची काचेची बाटली घ्यावी लागणार आहे. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बाटली कधीही प्लॅस्टिकची नसावी, तर ती फक्त काचेची असावी. जेव्हा कोणत्याही प्रकारचं तेल प्लास्टिकच्या डब्यात साठवलं जातं तेव्हा प्लास्टिकमधील रसायने हळूहळू तेलाच्या गुणवत्तेवर परिणाम करत असतात. यामुळे तेलाची प्रभावितता कमी होऊ शकते, ज्यामुळे शरीराला त्याचे पूर्ण फायदेसुद्धा मिळण्यापासून रोखता येतं. म्हणून काचेच्या डब्यामध्ये डब्बा किंवा काचेची बाटली वापरणं नेहमीच सुरक्षित आणि प्रभावी परिणामासाठी असतं. आता प्रभावी परिणामासाठी तीळ तेल वापरणं अधिक फायदेशीर मानलं जातं. तीळ तेल पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्यात भेसळ होण्याची शक्यता जास्त आहे. प्राचीन काळापासून तीळ तेल सर्व प्रकारच्या शरीराच्या वेदना कमी करण्यास मदत करतं असं मानलं जातं. आयुर्वेदामध्ये ते एक शक्तिशाली औषध म्हणून वर्णन केलं गेलं आहे आणि ते सांध्यांच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. म्हणूनच या विशेष घरगुती उपायात तीळ तेलाला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयम असंही सांगतो की जो व्यक्ती दररोज संपूर्ण शरीरावरती तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करतो त्याला आयुष्यभर सांधेदुखी, कडकपणा आणि जुनाट वेदना कमी होतात. नियमित मालिश केल्याने शरीर मजबूत, लवचिक आणि सक्रिय राहण्यास मदत होते. हे तेल शरीराला आतून पोषण देते आणि सांध्यांना आवश्यक शक्ती प्रदान करते. ते हळूहळू सूज कमी करण्यास आणि वेदना कमी करण्यासही मदत करते. म्हणून मी तुम्हाला या उपायामध्ये तीळ तेलाचा वापर करण्याचा प्रामाणिक आणि उपयुक्त सल्ला देत आहे. हा संपूर्ण घरगुती उपाय योग्यरित्या, सुरक्षितपणे आणि पूर्णपणे प्रभावीपणे तयार करण्यासाठी आपल्याला आणखी एक अतिशय महत्त्वाचा, शक्तिशाली आणि अद्वितीय घटक आवश्यक आहे. तो म्हणजे कापूर. पूजा, आरती, हवन आणि विविध धार्मिक विधींसाठी जवळजवळ प्रत्येक घरामध्ये कापूर आधीच उपलब्ध आहे आणि त्याचा वापर खूप सामान्य आणि परिचित मानला जातो. तथापि आजकाल बरेच लोक श्वास घेण्यास त्रास होत असताना बंद नाक साफ करण्यासाठी आणि शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी देखील याचा वापर करत आहे. कापूरचा वास खूप तीव्र, स्पष्ट आणि लगेच ओळखता येतो आणि त्याची खासियत त्याच्या जलद कृतीमुळे आहे. म्हणूनच शरीराला जलद आराम देण्यासाठी ते उपयुक्त मानलं जातं. कापूरचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते श्वसनशक्ती वाढवतं आणि फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेला आधार देतं. यामुळे श्वास हलका आणि आरामदायी वाटतो. तथापि या विशिष्ट घरगुती उपायात आपण प्रामुख्याने शरीराच्या ज्या भागामध्ये वेदना, सूज, कडकपणा किंवा मग सांधे हालचाल करण्यात अडचणी असलेल्या भागांसाठी विशेषतः फायदेशीर आहे. कापूरचा नैसर्गिक तापमान वाढीचा प्रभाव असतो, जो त्वचेमध्ये प्रवेश करतो आणि हळूहळू त्याचा प्रभाव पाडतो. या अद्वितीय गुणधर्मामुळेच तेलाची क्षमता वाढवण्यासाठी या रेसिपीमध्ये ते समाविष्ट केलं आहे. आता कापूरचे 2 लहान तुकडे घ्या आणि त्यांचे फायदे पूर्णपणे मिळवण्यासाठी ते पूर्णपणे तयार करा. हे तुकडे तोप किंवा मुसळ किंवा दळण्याचा दगड किंवा मग इतर कोणत्याही जड वस्तू वापरून पूर्णपणे बारीक करा. कापूर पूर्णपणे बारीक पावडरमध्ये बारीक झाला याची खात्री करा, जेणेकरून कोणतीही खडबडीत कण त्याच्यामध्ये राहणार नाही. पावडर जितकी बारीक असेल तितकी ती तेलात जास्त मिसळेल, त्याची प्रभावितता वाढेल. म्हणून ही पायरीमध्ये घाई करू नका. त्याऐवजी ते हलक्या हाताने बारीक करा. कापूर पूर्णपणे बारीक पावडरमध्ये रूपांतरित झाल्यावर तिळाच्या तेलाने भरलेल्या त्या स्वच्छ, कोरड्या आणि मजबूत काचेच्या बाटलीमध्ये घाला. कापूर तेलामध्ये मिसळल्यानंतर बाटली घट्ट बंद करा आणि हलक्या हाताने हलवा, जेणेकरून कापूर आणि तेल पूर्णपणे विरघळेल आणि एक समान मिश्रण तयार होईल. दोन्ही घटक समान प्रमाणामध्ये मिसळले पाहिजेत आणि कापूरचे गुणधर्म
तेलाच्या प्रत्येक थेंबात झिरपतील हे महत्त्वाचं आहे. योग्य मिश्रणामुळे खोलवर आणि चांगला परिणाम होईल. बाटली काही मिनिटे हलक्या हाताने फिरवत राहा, जेणेकरून कोणतेही कण अबाधित राहणार नाहीत. तयार केलेलं तेल किमान 1 तास तेजस्वी थेट सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे. सूर्याच्या उबदार किरणांमुळे तेलात अतिरिक्त ऊर्जा येते, ज्यामुळे त्याची शक्ती वेगाने वाढते. उन्हाळ्यामध्ये ही प्रक्रिया आणखी सोपी असते, कारण सूर्याची किरणे अधिक शक्तिशाली आणि उबदार असतात. तथापि जर हिवाळा असेल किंवा आकाश ढगाळ असेल तर स्वच्छ सूर्याची किरणे जेव्हा येतील तेव्हा ते उन्हामध्ये ठेवावं. नंतर ते 1 तास ठेवून ते वापरण्यासाठी तयार मानलं जातं. आता ते कधी आणि कसं लावायचं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याचे परिणाम लवकर आणि खोलवर जाणवतील. हे तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा मग दिवसा मानली जाते, कारण त्यावेळी शरीर सक्रिय असतं आणि तेल जलद काम करतं. आम्ही ते संध्याकाळनंतर किंवा रात्री, विशेषतः सूर्यास्तानंतर न लावण्याची शिफारस करतो, कारण शरीराची प्रतिक्रिया थोडी वेगळी असू शकते. हे तेल वापरताना प्रथम तुमच्या दोन्ही तळहातांमध्ये पुरेसं तेल घ्या आणि त्यांना हळुवारपणे एकमेकांवर घासून घ्या. यामुळे तुमचे तळहात थोडे गरम होतील, तेल सक्रिय होईल आणि ते जलद काम करू शकेल. जेव्हा तुमचे तळहात थोडे गरम वाटू लागतील तेव्हा तुम्हाला वेदना, सूज, कडकपणा किंवा मग जडपणा जाणवत असलेल्या ठिकाणी हलक्या हाताने तेल लावा. तुम्ही ते तुमच्या गुडघ्यांना, खांद्यांना, कमरेला, पाठीला किंवा कोणत्याही सांध्यांना लावू शकता, ज्यामुळे अस्वस्थता येते. हळुवारपणे मालिश करायला विसरू नका. जास्त दाबणं किंवा घासणं टाळा. हे तेल हळूहळू त्वचेमध्ये प्रवेश करतं, खोलवर काम करतं आणि त्याचा परिणाम बराच काळ टिकून ठेवतं. नियमित वापराने तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे तेलाची ताकद टिकते. हे सुनिश्चित करण्यासाठी बाटली दररोज किमान अर्धा तास सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं फायदेशीर आहे. अर्धा तास संपल्यानंतर ते परत घरात सुरक्षित आणि कोरड्या जागी ठेवा. जेव्हा हे तेल दररोज सूर्यप्रकाशामधून ऊर्जा मिळवतो तेव्हा ते सूर्य उपचाराचे गुणधर्म प्राप्त करतं, ज्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म वाढतात आणि ते शरीरावर लवकर परिणाम करू लागतं. ही सोपी सवय या उपायाला आणखी प्रभावी बनवते. जर तुम्हाला खरोखरच जुनाट आणि दीर्घकाळापासून असलेले शरीरदुखी हळूहळू कमी करायची असल्यास तर तुम्ही सोप्या खबरदारी पाळणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी दही, लस्सी किंवा काही आंबट खाणं टाळलं पाहिजे. या व्यतिरिक्त राजमा, कडू वाटाणे, बटाटे, फुलकोबी, पांढरे तांदूळ यासारखे पदार्थ कमी प्रमाणामध्ये खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते शरीरामध्ये हवेचे घटक वाढवतात. जेव्हा वात जास्त प्रमाणामध्ये जमा होतो तेव्हा सांध्यांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, ज्यामुळे खुर्चा कमकुवत होतो. तेव्हा वेदना आणि कडकपणा वेगाने वाढतो. म्हणून वात वाढवणारे पदार्थ कमी प्रमाणामध्ये किंवा मग नियंत्रित प्रमाणामध्ये सेवन करणं हे महत्त्वाचं आहे. काही सोपे घरगुती उपाय देखील जे शरीरातील अतिरिक्त वायू आणि जडपणा कमी करण्यासाठी मदत करतात. हे उपाय दीर्घकाळ मजबूत सांधे राखण्यास मदत करू शकतात. सर्वात प्रभावी उपायांपैकी एक म्हणजे मेथीचे दाणे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी ते पूर्णपणे चावा. शरीरातील अतिरिक्त वायू, सूज आणि जडपणा कमी करण्यासाठी ही पद्धत खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे सांधे मजबूत, लवचिक आणि सक्रिय राहतात. नियमित सरावाने हळूहळू अंतर्गत संतुलन सुधारतं. आणखी एक साधा आणि प्रभावी योगासन म्हणजे पवनमुक्तासन. दिवसातून 1 किंवा 2दा हळुवारपणे केलेल्या शरीरातील अतिरिक्त हवा बाहेर पाडण्यास ते मदत करतं. पोट हलकं वाटतं आणि सांधेदुखी हळूहळू कमी होत असते. ही सोपी सराव संपूर्ण उपचारांना अधिक प्रभावी बनवते. तर मंडळी, या संपूर्ण घरगुती उपचारामध्ये फक्त 3 मुख्य घटक वापरले आहेत, ते म्हणजे तीळ, तेल, कापूर आणि मेथीचे दाणे. जर तुम्ही हे 3 घटक नियमितपणे योग्य पद्धतीने वापरले तर तुम्हाला हळूहळू शरीराच्या सर्व जुनाट वेदनांपासूनही आराम मिळू शकेल. कालांतराने तुमचं शरीर हलकं, मजबूत आणि अधिक सक्रिय वाटेल. हे सोपे पण प्रभावी घरगुती उपाय शरीराला आतून सुधारण्याचं काम करतं. त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे दीर्घकालीन चिरस्थायी फायदे प्रदान करतं असं मानलं जातं. तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.